कर्जत आणि खोपोलीमध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे। कर्जत खोपोली या ठिकाणीमध्ये जिथे सखल भाग आहे त्या ठिकाणांवर पाणी साचलेलं आहे। केलावली ते डोलवली रेल्वे स्टेशन दरम्यान हे पाणी साचलंय असं कळतंय। तर खोपोली जवळ मुंबई पुणे हायवेवर जवळपास गुडघाभर पाणी आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ही चित्रित केली आहेत असं दिसतंय। खोपोलीमधील गुडघाभर पाण्यामध्ये एसटी सुद्धा बंद पडली। ही दृश्य सध्या आपण बघतोय, एसटी त्याच्या आतमध्ये बसलेले प्रवासी आहेत आणि पाणी प्रचंड जास्त असल्यामुळे तिथंच ही एसटी अडकून पडल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय। कर्जत आणि खोपोलीमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि जनजीवनावर त्याचा थेट परिणाम होताना दिसतोय, कारण वाहतूक त्याच्यामुळे खोळंबलेली आहे। रेल्वे ट्रॅकवर प्रचंड पाणी साठलेलं आहे आणि रेल्वे याच ट्रॅकवरून जात असताना शेजारी उडणारं हे पाणी दृश्यांमध्ये आपण बघतोय। प्रतिनिधी प्रवीण जाधव यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। प्रवीण, आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का? पाणी ओसरतंय का? रिद्धी, खरं तर रात्रीपासूनच रात्रभर खालापूर तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस होतोय। आता ही पावसाची रिमझिम ही चालू आहे। वेगात ज्या वेगात रात्री पाऊस होता तेवढा वेग आता पावसाचा नाहीये, परंतु रात्रभर झालेल्या पावसाने रेल्वे मार्ग असेल किंवा महामार्ग जो आहे जुना मुंबई पुणे याच्यावरती मोठा परिणाम झाला। कलोत्या दरम्यान म्हणजे खालापूर तालुक्याच्या जवळ कलोत्याला एक धरण आहे जे महामार्गाच्या बाजूलाच आहे। ते पूर्णपणे भरून उलटल्यामुळे सर्व पाणी हे महामार्गावर आलं। आपण दृश्यांमध्ये बघतोय की ज्या एसटी बंद पडल्यात त्या पहाटे त्या पाण्यामधून मार्ग काढताना पुढे जात होत्या आणि त्या शेवटी बंद पडल्या। त्यातील प्रवासी जे आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। कुठलीही तिथे हानी झालेली नाहीये। तर रेल्वे ट्रॅकवरती कर्जतवरून खोपोलीकडे येताना केळवली, डोलवली त्यानंतर लवजी असे 3 जे रेल्वे स्टेशन्स आहेत या सखल भागामध्ये प्रचंड पाणी साठलं आणि त्यामुळे काहीसा परिणाम झाला होता। थोडा वेळ रेल्वे बंद होती। आत्ताच आपल्याला माहिती मिळाली की जी 8:30 ची ट्रेन होती ती 9 वाजता सुटलेली आहे। बरं प्रवीण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। एकंदरीत जनजीवनावर या मोठ्या पावसाचा परिणाम होताना दिसतोय।